मित्रांनो, अजित खेतले. आपण नेहमीच आपले व्हिडिओ शेअर करत आलेलो आहोत. आपले व्हिडिओज एंटरप्रेन्युअरशिप, मॅन्युफॅक्चरिंगवरती असतात. आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी हा एक मोठा चॅप्टर आपल्या इंडियामध्ये येणार आहे. आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तसंच आपली भारताची AI पॉलिसी काय असेल त्याच्यावरती हे सगळं अवलंबून असेल. पण डेफिनेटली AI हा अशी टेक्नॉलॉजी आहे जी प्रायमरी कामं जी आपण समजा 30 दिवसात होतात तर ती 20च दिवसात होती. अशी टेक्नॉलॉजी हे टूल आहे AI. आता आपण बरेचसे टूल आपण वापरतो, तसंच एक AI एक फास्ट टूल आहे की ते आपल्या PCवरती असेल, समजा एक्सेलमध्ये असेल तर तो अशा 4 ठिकाणावरून काहीतरी घेऊन येईल आणि तुम्हाला त्या टूल थ्रू ती इन्फॉर्मेशन 4 ठिकाणावरून सोडण्यापेक्षा एकाच तुम्हाला सोर्समध्ये तू आणून देईल. इट्स कॉल्ड AI. आता AI आपल्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एम्बेडेड सिस्टममध्ये कितपत चालेल हे आपल्या पॉलिसीवरती अवलंबून आहे. तसंच आत्ताची जर पॉलिसी आणि आत्ताचं जर इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहिलं भारताचं, तर ते थोडंसं ॲज कम्पेअर टू अदर नेशन्स आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये थोडीशी कमी आहोत. आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग स्मॉल स्केल इंडस्ट्रीज खूप कमी आहेत आणि ज्या आहेत त्या मोठमोठ्या कंपनीज आहेत, ऑटोमोबाईल आहेत वगैरे वगैरे. तसंच मित्रांनो, AI जर तुम्हाला कुठून शिकायला मिळेल तर तुम्ही शिका. ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे की एखाद्या वेळेस तुम्हाला मागे टाकू शकेल. त्यापेक्षा तुम्ही आत्ताच शिका. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्यांची एक स्कीम आहे, विलेजेसमध्ये जाऊन, गावच्या ठिकाणी जाऊन ते मोर दॅन 5 लाख जे एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांना फ्री ट्रेनिंग देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. आमचं फेसबुक चॅनल आहे इन्फॉर्मेटिक मॅनेजमेंट एज्युकेशन. तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल, काही माहिती अशा व्यतिरिक्त हवी असेल तर मित्रांनो नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू.